आमदार बाबाजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत कन्हेरसरमध्ये महाराजस्व समाधान शिबिर संपन्न. प्रलंबित प्रकरणे मार्गी. कन्हेरसर तालुका खेड. प्रशासकीय सेवा आणि सरकारी योजनांचा लाभ थेट जनतेच्या दारात पोहोचवण्यासाठी खेड तालुक्याच्या पूर्व भागातील कन्हेरसर येथे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर मोठ्या उत्साहात पार पडले. खेड आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार बाबाजी काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या शिबिरात महसूल विभागाशी संबंधित अनेक वर्षांपासूनची प्रलंबित प्रकरणे जागेवरच निकाली काढण्यात आली. प्रशासकीय यंत्रणा थेट जनतेच्या दारी. नागरिकांना 7/12, फेरफार, वारस नोंद आणि जमिनीशी संबंधित इतर कामांसाठी वारंवार सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागतात. ही कटकट दूर करून पारदर्शक आणि जलद सेवा देण्याच्या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिराचे उद्घाटन करताना आमदार बाबाजी काळे म्हणाले की सामान्य नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन त्या तातडीने सोडवणे हे आमचे कर्तव्य आहे. 7/12, फेरफार किंवा वारस नोंदी यांसारखी महसूल विषयक कामे सुलभ पद्धतीने पूर्ण व्हावीत आणि शासनाच्या योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचावा, यासाठी अशा शिबिरांचे मोठे महत्त्व आहे. जागेवरच निराकरण आणि महत्त्वपूर्ण निर्णय या शिबिरात कन्हेरसर मंडलातील 15 गावांमधील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. आमदार काळे यांनी स्वतः उपस्थित राहून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. अनेक प्रकरणांमध्ये त्यांनी तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्याला काढण्यांशी चर्चा करून जागेवरच निकेतकरी आणि विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांच्या समस्यांवर प्राधान्याने कार्यवाही करण्यात आली. महत्त्वाची उपस्थिती या शिबिरासाठी प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ॲडव्होकेट विजयसिंह शिंदे पाटील, जिल्हा परिषद सदस्य व सभापती, खेड कृषी उत्पन्न बाजार समिती. सौ दीप्ती भोगाडे, जिल्हा परिषद सदस्या. प्रशांत बेडसे, तहसीलदार खेड. नितीन सूर्यवंशी, उपअधीक्षक भूमी अभिलेख. विशाल शिंदे, गट विकास अधिकारी. अशोकराव टावरे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. चेतन मोरे, नायब तहसीलदार. राम बीजे, रवींद्र मोरे, नायब तहसीलदार आणि इतर मान्यवर. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. कन्हेरसर परिसरातील 15 गावातील लाभार्थी, शेतकरी आणि विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला. एकाच छताखाली सर्व शासकीय विभागांचे अधिकारी उपलब्ध झाल्यामुळे शेकडो नागरिकांच्या अर्जांवर त्वरित कार्यवाही करण्यात आली. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज चॅनलचे प्रतिनिधी दत्ता भगत यांनी.